This is why there is so much sukha on the path of practice, because as you let go of this sense of me and mine, you let go of defilements, then happiness appears, sukha appears. It's a natural expression of the mind which is free from oppression by defilement. हे अगदी नैसर्गिक असतं की जसजसं आपण आपल्यातील मीची पकड जसजशी आपण ढिली करू तसतसं दुःख हे कमी कमी होत जाणार आपलं, आणि त्याच ठिकाणी सुख जे आहे ते वाढत जाणार, विकसित होत जाणार. आपण क्लेशातून त्याचबरोबर ही स्वयंची जी भावना आहे त्यातून बाहेर येणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. One of the Buddhist terms that people are very fond of quoting is let go, just let go. Everybody likes this phrase. तर भगवान बुद्धाच्या धम्मातली एक जी गोष्ट आहे, एक व्याख्या ज्याला म्हटलेली आहे ती एक ही आहे की सोडून द्यायचं आहे. आपण ज्याला ज्याला आपण चिटकून बसलेलो आहे ती गोष्ट आपण हातची सोडायची आहे. But what does it mean to let go? And how do we distinguish between letting go of something and just neglecting it? Or it's very common for people to justify their actions using religious teachings. And sometimes people will just not want to get involved. It's too difficult, it's too tiring, it's too many challenges, just let go. तर यामध्ये देखील दोन गोष्टी आहेत. तर ते म्हणजे एखादी गोष्ट सोडणं आणि एखादी गोष्ट नकारणं. भगवान बुद्धाची शिकवण जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर काही लोक त्याला नकारण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणजे सोडणं नव्हे. सोडणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या हातून त्या गोष्टीची जी पकड आहे ती कमी होणार. My teacher often spoke on this topic, and he said, it's not that you let go of the activity if it is a useful and productive activity, but you let go of the me and the mind that arise within the activity. That's how you let go. तर माझे जे गुरु होते ते सांगायचे की सोडून देणं म्हणजे काय असतं. तर सोडून देणं म्हणजे आपण कार्य करायचं सोडून द्यायचं नाही, परंतु जो कार्य करतो आहे की मी हे कार्य करतो आहे तो भाव सोडून देणं, त्यातला मीपणा जो आहे तो सोडून देणं असतं. So one of the ways that me and my manifest in daily life, my dignity, my status, and the moment that becomes more than just a convention, it becomes a cause of dukkha, because what happens when someone does not treat you in the way you think you should be treated? तर सोडून देणं माझं म्हणजे माझी अस्मिता, माझा अभिमान जो आहे, मी जे काय करतो त्यामुळं मला जे काही मान मिळालेला आहे तो मान सोडून देणं आहे. One of my favorite stories of Venerable Sariputta, excuse me, many of you may be familiar with this story of Venerable Sariputta. तर माझी अतिशय आवडीची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे सारिपुत्ता यांची जे त्यांचे भगवान बुद्धाचे पट्टशिष्य होते त्यांची गोष्ट आहे. So Venerable Sariputta was often given the role of the novice master, especially in the early days, and he would be the one who taught the young novices. तर वेनरेबल सारिपुत्त जे होते त्यांना अतिशय त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये ते जरी नवीन भिक्षू होते तरी त्यांना अतिशय बुद्धिमान असं समजलं जायचं, असं त्यांचा मान होता. And he would teach the novices the correct way to wear their robes. आणि सारिपुत्त जे आहेत ते जे नवीन भिक्षू आहेत, जे शिकाऊ भिक्षू आहेत, त्यांना आपण चिवर कसं धारण केलं पाहिजे हे शिकवत असत. And this the inner robe, the skirt-like robe we call in Thai we call sabong.
this lower robe, has to be worn even all the way around. तर याच्यामध्ये हे जे चिवर असतं त्यातला एक आंतरवस्त्र भाग असतो, आंतरचिवर असतं, तर त्याला थाईमध्ये बॉम म्हणतात आणि ते पायाच्या बाजूला एकदम व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी सारखं आलं पाहिजे असं अपेक्षित असतं. And so one day, one small novice, he was only maybe 7 years old, and he noticed that Venerable Sariputta's robe was not even all the way around. तर एकदा असं होतं की एक 7 वर्षाचे श्रामणेर असतात आणि त्यांच्या लक्षात येतं की सारिपुत्तांनी मात्र त्यांचा आतलं अंतर जे चिवर आहे ते काही नीट घातलेलं नाही, ते खालीवर आहे. And he was a very brave young boy, and he went up to Venerable Sariputta. He said, "Venerable sir, your robe is not even all the way around." तर हे 7 वर्षाचे जे श्रामणेर आहेत ते सारिपुत्तांकडे जातात आणि ते फार धाडसी असतात, छोटे जरी असले तरी, आणि त्यांना म्हणतात की आदरणीय तुमचं जे चिवर आहे, आंतरवस्त्र आंतरचिवर जे आहे ते काय व्यवस्थित नाही, खालीवर झालेलं आहे. And immediately and spontaneously, Venerable Sariputta looked down and he said, "Thank you, Acharya." He called the young boy Acharya because he taught him something. आणि मग लगेचच काही विचार न करता सारिपुत्त त्या छोट्याशा श्रामणेराला, 7 वर्षाच्या श्रामणेराला म्हणतात की धन्यवाद आचार्य, कारण 7 वर्षाच्या श्रामणेराला ते आपले गुरु समजतात. So what did he not say? He did not say, "I am the Buddha's right-hand disciple. You are a little boy. Who are you to tell me how to wear my robe?" तर या ठिकाणी सारिपुत्त त्या छोट्या श्रामणेराला म्हणाले नाही की मी भगवान बुद्धांचा उजवा हात आहे आणि तू मला कसं काय शिकवतोस. So this is the ease and the joy that comes when you don't hold on to, "I am the teacher, I am the authority, I am this, I am that." There's the moment you identify with anything at all, you will suffer. तर अशा प्रकारची जी सहजता आहे, अशा प्रकारचा जो मोठेपणा आहे, तो यामधून दिसतो की जेव्हा तुम्ही स्वतःला सोडलेलं असतं, आपल्या सोला तुम्ही धरून बसलेले नसता, त्यावेळेला तुम्ही असे उच्च अशी तुमची जी आहे ती वागणूक असू शकते. And so when we say everything is dukkha, what we mean is that anything which is treated in the wrong way, anything at all which we identify with as me and mine, will be a source of dukkha. जेव्हा आपण असं म्हणतो की सर्व काही जे आहे ते दुःख आहे, त्याचा अर्थ एवढाच होतो की ज्या ज्या दुःखाशी आपण आपल्या स्वचा संबंध लावतो ते सर्व दुःखाचं कारण आहे. And the Buddha once said, if you keep precepts purely, and on the basis of that purity, you look down on someone who does not keep precepts, you are a fool, you are not a wise person. आणि भगवान बुद्धांनी हे देखील म्हणलेलं आहे की तुम्ही जर पंचशिलाचं पालन करत असता किंवा तुम्ही जर शिलाचरण करत असता आणि या शिलाचरणाच्या पालनातून तुमच्यामध्ये जर असा स्वनिर्माण होत असेल ज्यामुळे तुम्ही इतरांना आपल्यापेक्षा कमी समजत असाल, तर तुम्ही मूर्ख आहात, तुम्ही शहाणे नाही. Even if you meditate every day and you develop jhana meditation, mind is so peaceful, so calm. The Buddha said, if you look down on someone and falls asleep when they meditate or they don't meditate, you are a fool, not a pandit, not a wise person. त्याचबरोबर तुम्ही जर रोज नियमित ध्यान करत असाल, तुम्ही ध्यान अवस्थेची पण तुम्हाला प्राप्ती झाली असेल, परंतु तुम्ही जर जो कोणी ध्यान करताना झोपत असेल त्याच्याकडे तुम्ही जर तुच्छतेने बघत असाल तर तुम्ही स्वतः मूर्ख असणार आहात. And with that point regarding sila and precepts, this is a good pointer to a very fundamental truth of Buddha's teachings, that this is an organic, holistic teaching which we cannot separate. Sila, samadhi, panya. This is not step by step. Sila and then samadhi and then panya. आणि भगवान बुद्धाची जी मूळ शिकवण आहे शील, समाधी आणि प्रज्ञा,
ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला असं वाटतं की ह्या एक प्रकारच्या पायऱ्या आहेत, तर त्या तशा नसून त्या सर्व समावेशिक आहेत, सर्व एकमेकांमध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत. So some people say, where do you start practicing the Dhamma, and where is the beginning point? And it's like a sphere or a ball, and you say, where is the beginning point on a sphere? आणि जर आपल्याला कोणी विचारलं की तुम्ही धम्माचरणाची सुरुवात कुठून करत असला, तर तुम्ही असं लक्षात घेतलं पाहिजे की सुरुवात जी आहे ती जशी काय एक गोलाकार आहे आपल्यासमोर, आणि संपूर्ण धम्माची जी शिकवण आहे एखाद्या गोलासारखी आहे, त्याची सुरुवात कुठेही नसते. So in most religions and philosophies have an ethical system, a moral system, and there seems some overlap between the various systems. तर अनेक जे धर्म आहेत त्याच्यामध्ये नैतिकतेवर आधारलेला एक यंत्रणा असते, आणि त्या यंत्रणा जे आहेत ते वेगवेगळ्या एकमेकांमध्ये त्या गुंतागुंतीच्या झालेल्या असतात. And most of those systems are based upon reward and punishment. आणि या ज्या यंत्रणा असतात ते बक्षीस आणि शिक्षा याच्यावर आधारित असतात. So the religious leader tries to inspire desire for heaven and fear of hell as a motivating force to keep their ethical commandments. तर जे धर्मगुरू असतात वेगवेगळ्या धर्मातले, ते तुम्हाला काय करतात की स्वर्गाची लालच तुम्हाला दाखवतात. स्वर्गाच्या लालसेने तुम्ही वागलं पाहिजे. तुम्ही जर चांगले वागलात तर तुम्ही स्वर्गात जाल, तुम्ही जर वाईट वागलात तर तुम्ही नरकामध्ये जाल, असं करून एकतर लालच दाखवतात किंवा भीती दाखवतात. But in Buddha Dhamma, if you refrain from killing and stealing and adultery and those things simply out of fear of consequences, fear of hell, or out of desire for heavenly rebirth, this is better than not keeping the precepts, but it is not sila. परंतु अशा प्रकारे जर आपण केवळ भीतीमुळं जर एखाद्या म्हणजे शिलाचं पालन करत असाल, तुम्ही आपल्याला जसे काही नरकाची भीती वाटते किंवा दुःखाची भीती वाटते, त्या भीतीतून जर तुम्ही शिलाचरण करत असाल तर ते करणं गरजेचं नाही, त्यापेक्षा ते न पाळलेलं बरं. So for sila, you have to have the panya, the wisdom, to understand why you should refrain from each precept. तर शिलाचरण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी प्रज्ञेची देखील आवश्यकता असते, त्या ठिकाणी बुद्धीची देखील आवश्यकता असते की एक ठराविक शील आपण का तोडू नये हे आपल्याला त्या प्रज्ञेतून समजलं पाहिजे. And the value and the benefit to yourself and your family of keeping the precept. आणि त्याचबरोबर शिलाचरण केल्यामुळं आपल्याला काय फायदा होतो आहे, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला काय फायदा होत आहे याचं देखील आपण अवलोकन करणं गरजेचं असतं. And keeping precepts is basic mindfulness practice in daily life. आणि शिलाचरण करणं म्हणजे हे दुसरं तिसरं काय नसून स्मृतीचं आचरण करणं आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये. Because mindfulness means bringing to mind and bearing in mind. तर स्मृती म्हणजे काय आहे, स्मृती साम्राज्याने ज्याला म्हटलेलं आहे ते म्हणजे एखादी गोष्ट मनामध्ये आणणं आणि ती त्या ठिकाणी स्थापित करणं आहे. So in daily life you are bearing in mind, you remember your precepts. The recollection of the precepts is fundamental mindfulness in daily life. तर रोजच्या जीवनामध्ये आपल्या शीलांची आठवण ठेवणं आणि ती आठवण सातत्याने आपल्या मनामध्ये स्थापित करणं हा मूलभूत शिकवणीचा गाभा आहे. So the more you develop this power of mindfulness, the more you will be able to hold your precept in your mind, and that will provide you the guidance and protection in your daily challenges. जेवढा जास्त प्रमाणात आपण जास्तीत जास्त स्मृती साम्राज्याचा आपण जर सराव चालू ठेवला तर त्याबरोबरच आपलं शील देखील तेवढंच सशक्त, तेवढंच घट्ट आपल्या मनाला धरून राहू शकतं. So the precepts give you boundaries. आणि आपलं जे शील आहे ते आपल्याला एक प्रकारच्या सीमा आखून देत असतं. And for it to be sila in Buddhist sense,
though you have to take on those boundaries voluntarily. You have to want to live within your life within those boundaries because you have the wisdom to see why it's foolish not to and what is the value of doing so. आणि मग अशा प्रकारे ज्या परिसीमा आपण आपल्या भोवती आपल्या मनानेच आखलेल्या असतात त्याच्यामध्ये राहणं गरजेचं असतं, कारण तुम्हाला माहीत असतं की जर मी ही परिसीमा ओलांडली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. You keep the precepts and you create boundaries and you learn how to live within the boundaries, and over the course of time you develop a wholesome pride in yourself. Self-respect, self-esteem comes from living within your voluntary accepted boundaries. आपण ज्या स्वतःच आखून ठेवलेल्या ज्या परिसीमा असतात त्या आपल्या शिलाचरणाच्या, जेव्हा आपण त्याच्या आतमध्ये राहतो ते आपण ओलांडत नाही त्यावेळेला आपल्यामध्येच एक स्वाभिमान, आपल्या स्वतःचाच एक आदर आपल्यामध्ये निर्माण होतो. And by living within these boundaries, the amount of remorse and negative perceptions of yourself, these things fade away, therefore supporting the practice of mindfulness. तर अशा प्रकारे परिसीमेमध्ये आपणच आखलेल्या परिसीमेमध्ये जर आपण राहिलो तर आपण जे काही कर्म करतो त्याच्यातून, जे दुष्कर्म करतो त्याच्यातून जी खजीलता निर्माण होते, त्याच्यातून जी अपराधाची भावना निर्माण होते ती आपल्यामध्ये होत नाही आणि आपल्याला स्वतःलाच चांगलं वाटू लागतं. People who don't keep precepts can be quite successful in the world, they can make money, they can become famous and high status, but they make a big loss also. तर आपण अशा प्रकारे शिलाचरण केलं तर आणि किंवा आपण ज्याला म्हणतो की आपण अशा प्रकारे शिलाचरणापासून जर बाजूला झालो तर कदाचित हे शील तोडल्यामुळं आपल्याला भौतिक जे आहे ते खूप काही यश मिळू शकतं, खूप काही पैसा येऊ शकतो, परंतु आपण जे महत्त्वाचं आहे आपलं ज्याला म्हणतात आपला जो स्वाभिमान आहे तो आपण गमावून बसत असतो. They are afraid of being by themselves. You see people who live a very unethical life. They have to keep going, keep enjoying, keep taking drugs, keep going places and doing things so that they don't have to come to terms with their actions. तर मग अशा प्रकारे जे शिलाचा भंग करतात अशा लोकांना ते स्वतःलाच पाहू शकत नाहीत, ते स्वतःला सामोरं जाऊ शकत नाही आणि मग स्वतःला विसरण्यासाठी व्यसनाधीन होतात आणि स्वतःच्या ते कधीच संपर्कात येण्याचा प्रयत्न करत नसतात. Or else if they are educated people, they use their education to find justifications for their actions. आणि ते जर उच्च शिक्षित असतील तर अशा वेळेला मी असं का वागलो हे ते लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. In the real world you have to do this. If I didn't do it, somebody else would. तर रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला ते करावंच लागेल असं ते म्हणतात, कारण मी जर केलं नाही तर दुसरं कोणीतरी ते करणारच आहे. If I didn't take advantage of him, he would take advantage of me. तर एखाद्याचा जर समजा मी असा ज्याला म्हणतात फायदा घेतला नाही, गैरफायदा जर घेतला नाही तर मग तो माझा घेऊ शकतो. And so over the course of time, because we will want to respect ourselves, many unethical people find ways of justifying their behavior, not only to others but to themselves, and become very deluded as a result. आणि मग अशा प्रकारे आपण जे काही दुष्कृत्य केलेलं असतं त्याला ते समजवण्याचा प्रयत्न करतात इतरांना की हे कसं चांगलं आहे, आणि असं करता करता ते स्वतःला देखील ते समजावतात आणि त्यांचं दुष्कर्माबद्दलची जी व्याख्या असते ती पूर्णपणे बदलून जाते. So you see this in the modern world. Now it's become the norm that if you do something wrong, if you're a public figure and you do something wrong, there's you may be familiar with this idiom, double down.
Double down means that you never ever acknowledge you've done something wrong. Never. And you increase your emphasis that what you did was right. So not only do you not accept it was wrong, but you are very forceful and aggressive in proclaiming it was right. तर आजकालच्या जीवनामध्ये व्यवहारात आपण पाहतो की अशा प्रकारचे कृत्य करणारे जे लोक असतात ते एक तर त्यांनी जे दुष्कर्म केलेलं आहे ते मान्यच करत नाही आणि दुसरी गोष्ट ते कसं योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अशा प्रकारे ते दुहेरी हे दुष्कर्म जे आहे ते करत असतात. So sometimes, when you see people who are successful in the most worldly sense, and maybe you think you see all the things that they have accumulated and all the worldly rewards, and maybe you feel a little bit jealous, but then you ask yourself, if you suppose you could have all those things, but you also would have to have the mind of that person. It would be awful, wouldn't it, to have that kind of mind, and it wouldn't be worth it, surely. तर अशा प्रकारे दुष्कर्म करून जे कोणी यशस्वी झालेले असतात आणि त्यांचं आपल्याला वरवरचं हे जे यश आहे ते बघून जर तुम्हाला थोडीशी त्याच्याबद्दल असूया निर्माण होत असेल तर आपण असा विचार करावा की बरोबर आहे, या व्यक्तीला जे यश मिळालेलं आहे ते जर मला योग्य वाटत असेल तर त्याला ज्या प्रकारचं मन त्यातून निर्माण झालेलं आहे ते देखील मला मिळावं. तर अशा प्रकारे दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तीचं मन जर आपल्याला मिळालं तर ती गोष्ट कशी असेल. And people like this, unethical people who they are also afraid of monks and spiritual teachers, because if they came to a talk like this, if I spoke like this, they would feel like they're being knifed in the ribs. It'd be so painful. No, I don't need that. तर अशा प्रकारे जे अनैतिक व्यवहार करतात लोक, अनैतिक सर्व अर्थाने, तर तशा प्रकारचे लोक त्यांना जे आपले भिक्षू असतात, मोठमोठे आचार्य असतात, त्यांची अनेकदा भीती वाटते. कदाचित ते असं होऊ शकतं की जेव्हा एखादे भिक्षू धम्मदेशना देत असतील तर जसं काय चाकोने त्यांच्या छातीमध्ये कुणीतरी भुकस्त आहे असं त्यांना वाटू लागतं. म्हणजे एवढं ते दुःखदायक असतं. So the argument for Sila is, one, it's more intelligent, and secondly, you're more happy. You're more genuinely happy if you keep precepts than if you don't. If you keep them with wisdom and understanding and mindfulness. तुम्ही शीलाचरण करता याचाच अर्थ तुम्ही बुद्धिमान आहात. तुम्ही शील जर तुमचं पाळलं तर ते तुम्ही ते समजून घेतलेलं आहे, तुम्हाला ते बुद्धीने समजलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुमची प्रज्ञा विकसित होते आहे, हे त्याचं म्हणजे लक्षण आहे. Because when you keep precepts, you give the gift of safety to everyone around you, and through safety you create trust, and where there's trust there is happiness. तर जर तुम्ही शीलाचरण करत असाल तर तुम्ही आपल्या बरोबर जे राहतात, ज्यांच्याशी आपले हित संबंध आहेत, अशा व्यक्तींना एक प्रकारे तुम्ही सुरक्षा प्रदान करता आणि सुरक्षिततेतून तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो आणि ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी आनंद असतो. So how much worry, in your mind because your loved ones or somebody don't keep precepts. Let's say your husband is away, so he phones up, business trip, unfortunately I can't get back, I'm going to stay the night in the hotel. Immediately you are worrying and wondering, and then maybe I'll phone him up and see whether he's free or whether he turns off his telephone, and why does he turn off his telephone. All those thoughts that can go in through the minds of a wife if you're not sure that your husband keeps the third precept. And by keeping that third precept, you release all of that worry and concern and possible jealousy from your spouse. It's a wonderful gift. Keeping the third precept, gentlemen,
is one of the most wonderful gifts you can give your wife, better than a diamond ring or a necklace. तर तिसरं जे शील आहे त्या तिसऱ्या शिलाबद्दल सांगताना आपण असं म्हणू शकतो की विचार करा की एखादी स्त्री आहे तर तिचा पती जो आहे तो काहीतरी कामानिमित्त बाहेरगावी गेलेला आहे, तो हॉटेलमध्ये राहिलेला आहे आणि कदाचित त्याचा फोन जर बंद असेल तर त्या स्त्रीच्या मनाला काय वेदना होत असेल. आणि हे कधी होतं जर तिचा विश्वास नसेल की माझा पती जो आहे तो खरोखरच तिसरं शील पाळतोय की नाही. तर मग अशा प्रकारे तुम्ही जर तिसरं शील पाळत असाल तर तुम्ही कल्पना करा की आपल्या पत्नीला तुम्ही कशा प्रकारे ही जे ज्याला म्हणतात सुरक्षितता प्रदान करता आणि त्यातून जो विश्वास निर्माण होऊन तो जो आनंद होणार आहे त्यापासून ती किती मुकू शकते हे आपल्या लक्षात घेण्यासारखं आहे.